नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दुबार मतदारांचे एकाच ठिकाणी होणार मतदान. जिल्ह्यात एकूण संख्या किती? सांगली जिल्हा परिषदेचे 61 गट आणि जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमध्ये 122 गणांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादीत 60,685 दुबार मतदार आढळले आहेत. दुबार मतदारांना फक्त एका ठिकाणी मतदान करण्याची परवानगी राहणार आहे. यासाठी दुबार मतदारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. प्रत्येक गट आणि गणासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निवडणुकीसाठी सुमारे 18,18,723 मतदार आहेत. मतदानासाठी 2,370 केंद्रे निश्चित केली आहेत. जिल्हा परिषदेच्या मतदार याद्यात सुमारे 60,685 दुबार मतदार आहेत. एकसारखी नावे किंवा फोटो असल्याने दुबार मतदारांची ओळख पडते. जिल्ह्यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक दुबार मतदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिराळा तालुका आहे. आटपाडी तालुक्यात सर्वात कमी दुबार मतदार आहेत. दुबार मतदारांच्या आकडेवारीत अजूनही बदल होऊ शकतो. प्रशासनाकडून दुबार मतदारांची माहिती घेतली जात आहे. कोणत्या ठिकाणच्या यादीत नाव ठेवायचं याची विचारणा करून त्याबाबतचा अर्ज दुबार मतदारांकडून भरून घेतला जात आहे. तालुकानिहाय दुबार मतदारांची संख्या. तालुका दुबार मतदार संख्या: आटपाडी 2,400, जत 4,131, खानापूर 2,755, कडेगाव 4,771, तासगाव 7,322, कवटे महांकाळ 3,344, पलूस 3,821, वाळवा 12,951, शिराळा 11,292, मिरज 7,898, एकूण 60,685. जिल्ह्यात जवळपास 60,685 दुबार मतदारांची संख्या आहे. या मतदारांचे एकाच ठिकाणी मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. एकाही मतदाराचे दुबार मतदान होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे. म्हणूनच दुबार मतदारांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे मतदार 2 पैकी एकाच ठिकाणी मतदान करू शकतात. सतीश कदम, उपजिल्हाधिकारी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.